हा, मराठी माणूस काही कामाचा नाहीये. आज मराठी असून धंदा नाही करू शकत इथं रोज. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी एक पोस्ट केलेली होती. निवडणुका येतील जातील, पण आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचंय. याद राखा, मराठी आपला श्वास आहे. आज या पोस्टबद्दल बोलण्याचं कारण असं की त्याची प्रचिती आज आली आहे. झालं असं की डोंबिवली स्टेशनच्या बाहेर एक मराठी तरुणी हातगाडा चालवते आणि शोरमा विकते. तिचा व्हायरल व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल. झालं असं की त्या व्हायरल व्हिडिओमध्ये ती आक्रोश, संताप आणि आपल्या यातना व्यक्त करते. मराठी तरुणी असल्यामुळे तिच्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाते आणि त्याच वेळी जे परप्रांतीयांचे हातगाडे आहेत त्यांच्यावर मात्र पालिकेचे अधिकारी हे मेहरबानी करतात. त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही असं या तरुणीनं या व्हायरल व्हिडिओमध्ये म्हटलंय आणि KDMCच्या अधिकाऱ्यांवर आरोप केलेले होते. या व्हायरल व्हिडिओला 80 लाखपेक्षा जास्त व्ह्यूज आलेत आणि तिचे फॉलोअर्स देखील 56,000पेक्षा जास्त आहेत. फॉलोअर्स आणि व्ह्यूजबद्दल बोलण्याचं कारण असं की 80 लाख लोकांनी व्हिडिओ पाहिला, ऐकला, पाठवला, शेअर केला. पण तिच्या मदतीला कोण धावून आलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिच्या मदतीला धावून आले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे पदाधिकारी नेते अविनाश जाधव. आणखी एक व्हिडिओ आता समोर आलाय जेव्हा अविनाश जाधव थेट डोंबिवली स्टेशनच्या बाहेर जिथे तिचा हातगाडा असतो तिथे एकता सावंत या मराठी तरुणीला भेटण्यासाठी गेले आणि तिची सगळी व्यथा ही जाणून घेतली. शोरमावाला आहे, फ्रँकीवाला आहे, वडापाववाले आहे, सर्वांचे सिलेंडर चालतात, सर्वांचे 2-2 सिलेंडर चालतात. त्यामध्ये तिने सांगितलं की दररोज माझ्याकडून 300 रुपयांचा हप्ता या अधिकाऱ्यांना जातोय, पण तरीही माझ्यावर कारवाई केली जाते आणि त्याच वेळी परप्रांतीयांवर मेहरबानी केली जाते. पुढे बोलताना ती म्हणाली की दिवाळी असेल, दसरा असेल, गणपती असेल, या सगळ्यांमध्ये मी माझा हातगाडा बंद ठेवते. त्याचं कारण असं की तिथे गर्दी होते आणि त्या सगळ्यांचा त्रास नको म्हणून ती हातगाडी बंद ठेवते. तरीही पालिकेचे अधिकारी तिच्यावर कारवाई करायला मागे पुढे बघत नाहीत. आता यामध्ये पालिका अधिकाऱ्यांकडून हे सांगण्यात आलेलं होतं की 150 मीटरच्या आत म्हणजे रेल्वे स्टेशनच्या 150 मीटरच्या आतमध्ये तिची हातगाडी आहे, त्यामुळे तिच्यावर कारवाई केली जाते. पण त्याच वेळी या तरुणीचं असं म्हणणं आहे की जे परप्रांतीय तिथे हातगाडी लावतात मग त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. हे सगळं ऐकून घेतल्यानंतर अविनाश जाधव हे तिच्याशी बोललेत आणि तिला आश्वासन दिलंय की तू टपरी टाक, पुढे काय करायचं ते आम्ही बघतो. पालिका अधिकाऱ्यांशी राजसाहेब बोलून घेतील असं आश्वासन अविनाश जाधव यांनी त्यांना दिलंय. अविनाश जाधव हे मनसेचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की तू बिंदास टपरी टाक, मी अर्ध्या तासामध्ये ठाण्याला येईल जर काही झालं आणि आपले पदाधिकारी आणि सगळे कार्यकर्ते तुझ्या पाठीशी आम्ही उभे आहोत. तू तुझा व्यवसाय बिंदासपणे कर आणि यानंतर रडतानाचे व्हिडिओ टाकायचे नाहीत. कुठलाही रडतानाचा व्हिडिओ यानंतर तुझा आला नाही पाहिजे. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तू बिंदास तुझा व्यवसाय कर. विचार करा, मुंबईसारख्या ठिकाणी, महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये एका मराठी तरुणीला फक्त हातगाडी चालवू दिल्या जात नाहीये, तिच्यावर कारवाई केली जाते आणि तेव्हा मनसे धावून येते तिच्या मदतीला. आणि आता तर खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच अविनाश जाधव यांना तिथे जाऊन तिच्याशी बोलण्यास सांगितलं आणि तिला धीर देण्यास सांगितलं असं अविनाश जाधव म्हणालेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पोस्टबद्दल मी सुरुवातीला का बोलले, कारण पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली. राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये हे देखील म्हटलेलं होतं की निवडणुका येतील जातील आणि आपली जी लढाई आहे ती मराठीसाठीची आहे, मराठी अस्मितेसाठीची आहे, मराठी माणसासाठीची आहे आणि समृद्ध महाराष्ट्राची ही लढाई आहे आणि ही दीर्घकालीन चालणारी लढाई आहे. त्यामुळे सगळ्याच मनसैनिकांनी या गोष्टीचं भान ठेवायला हवं. आज त्या पोस्टबद्दल बोलायला सुरुवात मी केली कारण हे सगळं प्रकरण घडलेलं होतं आणि तिच्या मदतीला मनसे धावून गेली. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.